वन खातं असेल, पर्यावरण खातं असेल, मुख्यमंत्री असतील, राज ठाकरेंच्या बरोबर चर्चा केली पाहिजे. राज ठाकरेंचे विचार खरंच नवनिर्माण महाराष्ट्रासाठी, देशासाठी असेच विचार नेहमी सडेतोड स्पष्ट आणि असतात, ते महत्त्वाचे मानले गेले पाहिजेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल शिवाजी पार्कवरती आपलं भाषण केलं आणि यातून अनेक मुद्दे जे आहेत ते समोर आलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंत्यसंस्कारांच्या वेळी लाकडांचा वापर केला जातो, त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती जे आहे ते वृक्ष तोड जे आहे ती होताना पाहायला मिळते. आपल्यासोबत ज्येष्ठ अभिनेते सायाजी शिंदे आहेत. सर, खरं तर राज ठाकरेंनी हा मुद्दा उपस्थित केला, मात्र तुम्ही 1-1.5 वर्षापूर्वी ज्याच्यावरती स्मशानभूमी जाऊन व्हिडिओ तयार केला होता आणि कुठेतरी ही वृक्षतोड जी आहे ती थांबली पाहिजे. तुमचं कार्यसुद्धा मोठं आहे. काय सांगाल या राज ठाकरेंच्या वक्तव्यासंदर्भात? राज ठाकरेंनी जो मुद्दा मांडला आहे तो अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, व्हॅलिड मुद्दा आहे. आपण काय परंपरा, धर्म, संस्कृती करता करता असं नको की पुढच्या पिढीसाठी काहीच नाही ठेवलं. तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की विद्युत दाहिनीतच अंत्यसंस्कार झाले पाहिजेत. तर 1-1.5 वर्षापूर्वीच मी नरेश सक्सेनांची जी कविता आहे त्याच्यामध्ये पण ते असे म्हणतात की मी लिहून ठेवतो की मला माझा अंत्यसंस्कार विद्युत दाहिनीत व्हावेत, कारण माझ्यानंतर माझ्या मुलासाठी आणि मुलीसाठी एक झाडही उरावं मागं. तर इतकं करेक्ट चांगली कविता त्यांनी सांगितली आहे प्रातिनिधिक स्वरूपाची. तर आपल्याला प्रत्येकानं आपण झाडं लावत नाहीच, पण लावलेली झाडं येणार कधी आणि वाढणार कधी. महाराष्ट्रात, मुंबईत नुसती ही गोरेगावची स्मशानभूमी इथं 300 दर महिन्याला 300-325 प्रेतं जाळली जातात, त्यांचे अंतिम संस्कार केले जातात. असं महाराष्ट्र, भारताचा विचार केला तर जवळजवळ भारताचा विचार केला तर 80 लाख मृतदेह फक्त भारतात होतात. ते 1,60,00,000 झाडं दरवर्षी तुटतात. तर असं विचार केला तर ही 15 ते 20 वर्षाची झाडं, ज्यांना अजून 100-200 वर्ष जगायचं असतं, अशी झाडं आपण तोडतो का? तर ह्या अंतिम संस्कारासाठी. त्याच्याऐवजी जर तुम्ही विद्युत दाहिनीत केलं तर ती झाडं वाचतील आणि पुढच्या पिढीसाठी चांगलं असेल. पण काही ठिकाणी नागपूरला काही लोक आहेत, मित्र माझे लिमई आणि ते प्रशांत म्हणून, त्यांचं मोक्षकाष्ट एक आहे आणि अजून एक काष्ट कुठला तरी, अग्निकाष्ट का मोक्षकाष्ट, अशा 2-3 पर्याय आहेत. पण शेवटी ते काय पालापाचोळ्यापासून, गाईच्या शेणापासून, सातारच्या आमच्या स्मशानभूमीमध्ये शेणकुटांपासून, गवऱ्यांपासून केलं जातं, कराडला केलं जातं, कोल्हापूरला आहे. तर याचासुद्धा उपयोग नाही. ॲक्च्युली आत्ता जर विचार केला तर आपण ज्या स्टेजला पोचलो ह्याच्यामध्ये सूर्यापासून घेतलेली ऊर्जा, जे सौर ऊर्जापासून आहे ना, ते प्रकरण जर केलं तर कदाचित त्याचा फायदा होऊ शकेल. पण अभ्यास करून म्हणजे फॉरेस्ट आपला वन खातं असेल, पर्यावरण खातं असेल, मुख्यमंत्री असतील, राज ठाकरेंच्या बरोबर चर्चा केली पाहिजे. राज ठाकरेंचे विचार खरंच नवनिर्माण महाराष्ट्रासाठी, देशासाठी असेच विचार नेहमी सडेतोड स्पष्ट आणि असतात, ते महत्त्वाचे मानले गेले पाहिजेत. आणि असं जर आपण बसलो तर पुढच्या पिढीसाठी आपण झाडं शिल्लक ठेवू शकू, पुढच्या पिढीसाठी ऑक्सिजन शिल्लक ठेवू शकू, पुढच्या पिढीसाठी अन्नधान्य शिल्लक ठेवू शकू. कुठेतरी राजकीय इच्छाशक्ती, सरकारची इच्छाशक्ती कमी पडते का? कारण आज राज ठाकरे मुद्दा काढला, 1 वर्षापूर्वी तुम्ही स्मशानभूमीत जाऊन तिथे व्हिडिओ करणं, लोकांना मेसेज देणं, सरकारने काहीच पावलं उचलताना फार थोडी पाहायला मिळालं नाही. हा एक मोठा डिसिजन आहे. मला वाटतं हा भारताच्या लेवलवरती घेतला पाहिजे, राज्य लेवलवर घेतला पाहिजे. कारण काय की ही फार मोठं काय रॉकेट सायन्स नाही आहे, फक्त आपल्याला झाडं वाचवायचे. तर जे शक्य लगेच काय आहे तर 25,000 माणसं कामाला लागतील, जसं विजय लेमे नागपूरचे म्हणतात त्यांच्याप्रमाणे, ते प्रशांत म्हणतात त्याप्रमाणे अगदी तुमचा 4,000चा खर्च एकदम 1,000 रुपयावरती येऊ शकतो. आणि खर्च ही भाग नंतरची, झाडंच वाचली पाहिजेत ना. आणि मग विद्युत दाहिनीत म्हणजे परत खनिज कोळसा जो आहे, दगडी कोळसा, हा पण परत पर्यावरण घातकच आहे. मग दगडी कोळसानं वीज तयार होते, पण त्यापेक्षा जर सौर ऊर्जेचं झालं, प्रत्येक स्मशानभूमीत एक सौर ऊर्जेचं युनिट बसवलं आणि त्यांनीच तिथल्या त्या गरजेप्रमाणे ते बसवलं युनिट आणि तिथंच त्यांची विद्युत दाहिनी जर सोय झाली, मला वाटतं कदाचित पुढच्या काळासाठी ते चांगलं असेल. आणि ह्यात राजकारण करण्याचा काहीच संबंध नाही. राजकारण म्हणजे काय चांगले मुद्दे बाजूला ठेवायचे म्हणजे राजकारण का? तर अशी व्याख्या नाही. राजकारण हे चांगल्यासाठी, प्रगतीसाठी असावं. सर, राज ठाकरेंनी बोलताना काल दुसरा एक मुद्दा काढला, तो म्हणजे नद्यांचं प्रदूषण. त्यामध्ये गंगा नदीचं त्यांनी व्हिडिओ दाखवले, सगळं काय त्याच्यावरती भाष्य केलं. याकडे कसं बघताय? तुमची सुद्धा चळवळ आहे. लवकरच राज ठाकरेंना जाऊन भेटून, कारण मग कसे आमचे विचार इतके जुळत आहेत. मी नदीवरती एक गाणं केलं आहे, मी झाडांसाठी एक गाणं केलं आहे, मी आता बियांसाठी एक गाणं केलं आहे. तर नदीसाठी गाणं केलं आहे तर मुळामोठ्या नदीची इतकी वाईट अवस्था आहे की आपल्या मुंबईतल्या नद्यांचं जर सोडाच, म्हणजे मिठी नदी होती नाही, मिठी नावाचं गटारच होतं की काय, असा प्रश्न आता आहे. त्याच्यावर अतिक्रमणं झालीत, ते फार पुढचा मुद्दा आहे.
पण मुळामुठा नदीच्या तिथं मी जेव्हा भेटायला गेलो होतो, त्या देशपांडे मॅडम आहेत, पुण्यातले लोक त्याच्यावर खूप अवेअर आहेत, पण त्याचा आता नाला केला आहे, नाला बांधकाम चाललं आहे. तिथं साबरमतीचं मॉडेल आहे म्हणतात वगैरे, पण ॲक्च्युली ते नाला मॉडेल होतं आहे आपल्या पुण्यासाठी. तर मी गेलो होतो तर तिथं मला सुचलं होतं की आमच्या सगळ्यांचा उडाला आहे सेन्सर आणि माझ्या नदीला झाला आहे कॅन्सर. तर अशी ते एक गाणं लिहिलं आहे मी. मग नदीचं कळी कशी उमलल्यासारखं नदीचा झरा उमलतो आणि मग तिचा झऱ्याचा ओढा होतो, ओढ्याची नदी होते. नदीला कळतं, नंतर गावाला कळतं की नदी आहे, मग गाव येऊन बसतं. मग देवांना कळतं, मग सगळे देवळं येऊन बसतात नदीच्या काठाला आणि सगळे मिळून तिचं गटार करतात. आणि आपण प्रत्येकजण घरातनं गटार सोडतो आणि ते नदीला जातं. ते पुण्यातलं असेल, मुंबईतलं असेल, ही गटर कुठे जातात घरातली, तर डायरेक्ट नदीला सोडतात. याची इतकी वाईट अवस्था नाही. त्यामुळं माहीत नाही, मला ह्याच्यावर विचार करू नक्की. मला आवडेल राज ठाकरेंना भेटायला, मुख्यमंत्र्यांना भेटायला, वन खात्याच्या लोकांना भेटायला आणि आम्ही या मुद्द्यातनं कसा मार्ग काढता येईल. आपली इच्छा आहे की पुढच्या पिढीसाठी आपण जिवंत आहोत तर आपण काय करायला पाहिजे. खरं तर राज ठाकरेंनी गंगेचं प्रदूषण व्हिडिओ दाखवले, प्रयत्न कसे टाकले सगळं दाखवलं. काही दिवसापूर्वी त्यांनी गंगेवरतीच कुंभमेळ्याच्या संदर्भ घेऊन बोलताना बोललो, त्यावरती मोठं राज ठाकरे ट्रोल झाले होते. खूप सोशल मीडियावर त्याच्यावर टीका सुद्धा पाहायला मिळाली होती. ट्रोलर हा एक वेगळाच आपल्या इथला रोग आहे आपल्या देशाला. काही लोकांना फक्त ट्रोल करण्यासाठीच नेमलेला असतं, तर त्याच्याबद्दल काय बोलण्यात अर्थ नाही, काही चांगलं. पण नद्यांचं प्रदूषण, हा नद्या म्हणजे रक्तवाहिन्या आहेत आपल्या. ह्या रक्तवाहिन्या सडल्या तर आपलं शरीर सडतं, तसं देशाच्या नद्या सडल्या तर देश सडेल. तर एवढा चांगला मुद्दा मांडला आहे. तर कारण मी भारती नावाच्या सिनेमाचं शूटिंग केलं होतं वाराणसीला, तर मला त्या नदीतनं पोह द्यायचा असा होता. तर मी असं बांधलेलं प्रेत बघितले, असं फुगलेलं बैल नदीतनं वाहताना बघितलं आहे. तर आता ते किती स्वच्छ झालं आहे, किती नाही, कुठपर्यंत झालं आहे, हा अभ्यासाचा विषय आहे. पण सगळ्या नद्या शहरात आल्या की नद्यांना रोग होतो, एवढं स्वच्छ खरंच आहे. त्यामुळं मला वाटतं अतिशय व्हॅलिड आणि चांगले मुद्दे राज ठाकरेंनी मांडले आहेत. नदीवरची 2 लाईन कविता सुरू होती की झुळ 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 झऱ्याचं पाणी झुळझुळ, खळ 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 वाड्याचं पाणी खट्याळ. आणि मग असं सुरू होतं की नदी वाहत जाते, मग गावातली माणसं नाचत कशी येतात, शिवार कसं बहरतं, आणि मग गावाची नजर माझ्या नदी पडली नजर, देवांना लागली खबर. आणि तिला वाटतं की ती माहेर बघावं आणि परत डोंगरात जावं आणि परत नीट व्हावं. तर अशा त्या पद्धतीनं सगळे आठवत नाही आता. पण माझ्या नदीला झाला आहे आजार, माझ्या नदीला झाला आहे कॅन्सर, असं ते पुढं होतं. आता मला खरंच आठवलं कसं की आधी स्वतःच शानपण आवर, आधी स्वतःच शानपण आवर. हे सगळं करताना सांगितलं आहे की तुम्ही नदी असेल किंवा अगदी स्मशानभूमीमध्ये लाकडांचं जे काही हे आहे त्याच्यावरती भाष्य करत असताना वाटत नाही का पुन्हा एकदा संस्कृतीचं समोर आणून टीका होईल सगळं काही? नाही, काय होतं की आता फटाके वाजवू नका म्हटलं की लगेच तुम्हाला सगळे जाती धर्म दिसतात. तर ही एक वेगळी जमात आहे, तो त्यांचा पार्ट असतो, त्याच्याकडे फार लक्ष देण्याचा अर्थ नाही. जे स्ट्रॅटर्जी डिसिजन घेणारे आहेत, स्ट्रॅटर्जी ठरवणारे आहेत, त्या लोकांनी ह्याचा बाऊ करता कामा नये आणि शांतपणे डिसिजन घेतले पाहिजेत. का तर ते पुढच्या पिढ्यांसाठी उपयोगाचं आहेत. आज बघितलं तुम्ही, ह्या स्मशानभूमीत गेला ना, अतिशय कोवळी 10, 12, 15 वर्षाची झाडं तोडलीत आणि ती वाळवलीत आणि ती माणसं जाळण्यासाठी आणलीत. त्या झाडांना पुन्हा जन्म आहे ना, त्यांचं पण त्यांना मुलंबाळं होतात. त्यांचं आपण झाडांसाठी काहीच करत नाही, झाडं आपल्यासाठी सगळं करतात, तरी आपण झाडं बिंदास तोडत असतो. म्हणजे कल्पना कर ना, 1,50,00,000 वृक्ष दरवर्षी आपण फक्त जाळण्यासाठी तोडतो. बाकी खाणं पिणं, कोळसान जळणं, शेकणं आणि शिजवणं, चुलीवरचं मटण, ह्या तर गोष्टी लांबच्याच. म्हणजे निसर्ग किती वाईट पद्धतीनं आपण वापरतो याचा विचार करायला पाहिजे ना. त्यामुळे ट्रोल बिल ह्या गोष्टींना लक्ष देता कामा नये. पाहता आपण ट्रोल वगैरे याच्याकडे लक्ष देता कामा नये. मात्र राज ठाकरेंचे जे मांडलेले मुद्दे आहेत ते रास्त मुद्दा आहेत. राज ठाकरे यांची भेट घेईन आणि वेळप्रसंगी मुख्यमंत्री, वनमंत्री यांची सुद्धा भेटणार असल्याचं सयाजी शिंदे म्हणताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन सचिन शिंदे, सराज सुरणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.